हाय हॅलो सगळ्यांना, वेलकम टू द CK फॅमिली डायरीज. आणि आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मला नक्की गॅरंटी की तुम्ही इतकी इंटरेस्टिंग आणि सोपी रेसिपी स्किप अजिबात करणार नाही. तर लेट्स ट्राय. आणि मुगाची डाळ कचोरी आपण करतो, तर त्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ इथे भिजत घातली आहे मी. आणि चटणीसाठी चिंच आणि गूळ, 1 वाटी चिंच आणि त्याला लागेल असं गूळ मी भिजत घातला इथे. तर आणि इकडं आपण कचोरीचं पीठ मळून घेऊया. 1.5 वाटी मैदा घेतला आहे मी इथे. तुम्हाला जशी क्वांटिटी हवी असेल तशी तुम्ही घेऊ शकता. आणि इथे चवीनुसार मीठ टाकायचं, तुम्हाला जशी मिठाचं प्रमाण असेल तुमचं तसं. आणि एकदा ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार, मला गॅरंटी आहे त्याची. आणि आता आपण टाकतो इथे थोडासा ओवा चव येण्यासाठी, जसं की टाकतात समोश्याला वगैरे, तसंच कचोरीलासुद्धा खूप छान चव येते त्याने. आणि इथे आपण तेल टाकतो आहे, कारण मग कन्सिस्टन्सी पण मॅनेज होते आणि क्रिस्पीपणा खूप छान येतो, खुसखुशीत होते अशी ही कचोरी. त्यामुळे तेलाचं तुम्ही लक्षात ठेवा. आणि मग नंतर छान असं पाणी हळूहळू टाकून छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे, कचोरीला आपण जसं मळतो तसं. आणि खूप असं छान असं मळून घ्यायचं, कारण मग ते छान होतं. आणि गोळा असा करून घेतला की मग त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि तेल टाकून पण अजून 1-2 मिनटं म्हणजे असं मळून घ्यायचं, की मग असं मऊसूत होतो ना एकदम, त्यामुळे. आणि मग ते ठेवून द्यायचं रेस्ट करण्यासाठी, 5-10 मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं. आणि मग इकडे आपण आता घेतो आहे मुगाची डाळ भिजवलेली, त्यात लसूण, कोथिंबीर आणि आलं, आणि हे सगळं आपण आता मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर अशा प्रकारे अशी डाळ ओबडधोबड अशी मी वाटून घेतली. आणि आता आपण फोडणीची तयारी करूयात. तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलं, जिरे मोहरी टाकली. आणि आणि तेल गरम झालं ना की मग जिरे मोहरी टाकली की मग तडतडलं. आणि जिरे तडतडले की मग आपल्याला आपल्या डाळीचं मिश्रण टाकायचं आहे. आणि छान असं परतू घ्यायचं आहे ते चमच्यानी. आणि एकदम असं घट्ट गोळा असा होऊन द्यायचा नाही, छान सारखं परतत राहायचं त्याला, म्हणजे मग सगळं एकजीव झालं पाहिजे. मग त्याच्यानंतर ह्याच्यात हळद अर्धा चमचा, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा गरम मसाला, आणि 1 चमचा धना पावडर, आणि 1 चमचा लाल तिखट. अशा तुमच्या चवीनुसार ते जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता. आणि चवीनुसार मीठ टाकायला अजिबात विसरू नका, मीठ नाही टाकलं तर चवच लागणार नाही. तर मीठ टाकायला विसरू नका. आणि छान असं परतून घ्यायचं आहे, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय तसंच अगदी, नाहीतर मग ते एकजीव होणार नाही आणि चव व्यवस्थित लागणार नाही. त्यामुळे मिश्रणाकडे तुम्ही जरा जास्त लक्ष द्या, कारण मिश्रण जर व्यवस्थित झालं तरच तुम्हाला कचोरी छान लागेल. तर आणि ही कचोरी तुम्ही व्हिडिओमध्ये जसं दाखवलं तसं करून बघितली ना, तर तुम्हाला खूप छान लागणार आहे, मी गॅरंटी देते. आणि इथे आपण भिजवलेली चिंच, गूळ वाटून घेतला. आणि इथे आपण अशा चाळणीच्या साहाय्याने ती गाळून घेऊया, म्हणजे लम्स वगैरे काही राहत नाही, किंवा काही कचरा वगैरे असेल चिंचेचा तर तो पण गाळून निघतो. तर त्याच्यामुळे गाळून घ्यायची ती चटणी. आणि गाळून घेतल्यानंतर अशा प्रकारे बाउलमध्ये काढून घेतली. आणि आपण आता या चटणीला तडका देणार आहोत जिऱ्याचा. तर फोडणीच्या पॅनमध्ये मी तेल घेतलं थोडंसं, आणि जिरे असे छानपैकी असे तडतडले की मग ती फोडणी टाकायची चटणीमध्ये. आणि इतका भारी सुगंध सुटतो, काय सांगू तुम्हाला, इतकी मस्त. आणि टेस्ट तर अप्रतिम लागते. आणि तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं मीठ पण तुम्ही टाकू शकता. तर आणि इकडे आपण आता कचोऱ्या लाटून घेतो आहे. तर मम्मी लाटत होत्या कचोऱ्या. तर ह्या अशा प्रकारे मम्मी जसे करून दाखवते तसं छान अशी भरून घ्यायची कचोरी. आणि मस्त अशी पातळ वगैरे एवढी काही लाटायची नाही, मग ती फुगणार नाही लई. आणि त्याच्यामुळे आणि व्यवस्थित त्याचं तोंड दाबून घ्यायचं त्या कचोरीचं, म्हणजे मग कचोरी फुटत नाही. आणि थोड्या अशी हाताने दाबून घ्यायची. आणि मग 2-3 वेळेस लाटणं फिरवायचं, जास्त पातळ पण करायची नाही, जास्त जाड पण करायची नाही, म्हणजे मग व्यवस्थित होते आणि फुगते तशी ती कचोरी, आणि एकदम क्रिस्पी लागते. आणि गरम गरम खायला तर मज्जाच वेगळी त्याची. तर प्लीज तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि मीडियम फ्लेम गरम करायचं मीडियम फ्लेमवर. आणि अशी गरम कचोरी क्रिस्पी होईपर्यंत
फुगायपर्यंत तळायची. बघा आपली कचोरी किती मस्तपैकी फुगली आहे, लगेच खावीशी वाटते. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि नेक्स्ट कुठली दाखवू ही सुद्धा सांगा. तर ही आपली कचोरी रेडी आहे खाण्यासाठी. तर प्लीज चला खायला.